स्वामी भक्त शिवभक्त गुजरातून आलेले महाराज यांच्या चरणांना स्पर्श करून आज जी शिवकथा शेवटचा दिवस कथा समाप्त होते। कारण की रोज असा जोश राहायचा बोलायमध्ये, पण आज माझा जोश थोडा कमी झालेला आहे। कारण की बापूंच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहून पुढे काय बोलावं शब्द समजत नाही आता। कारण की पहिल्या दिवशी बोललो होतो 7 दिवस कुठे निघून जातील तुम्हाला समजणार नाही, 7व्या दिवशी तुम्हाला पस्तावा येईल काही गोष्टींचा। आणि तो क्षण बोलता बोलता असं वाटतं स्वप्नात होतो का काय, सकाळी बोललो ना आता आम्ही तेच शब्द बोलू राहिलो। कारण की काय बोलावं आज सुचू नाही राहिलं। कारण की ज्यावेळेस असे काही क्षण तयार होतात की माणसाला सुचत नाही काय बोलावं। कारण की 7 दिवसामध्ये जे शिव अमृत त्यांनी पाजलं बापूंनी, त्या 7 दिवसामध्ये फार काही शिकायला भेटलं। जीवनात आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपल्या काही चुका आहे, दुसऱ्याच्या काही चुका आहे का, बापूंकडे घेण्यासारखं खूप काही होतं। जे काही खूप आता म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत शब्दामध्ये। कारण की मठ चालू झाला, मठाला काही गुरु नव्हते, महाराजांनी आज्ञा केली, मठ चालू झाला। सर्व स्वामी भक्त सांगितलं तसं ऐकायचे, तसा मठ सुरू झाला। गुरु नाही, कोणाचा आधार नाही, काहीच नाही। प्रत्येक ठिकाणी आधार शोधायला आम्ही गेलो, पण आम्हाला आधार 25 वर्ष झालं मठाला भेटलाच नव्हता। खूप ठिकाणी असं झुटकारल्या गेलं। काही ठिकाणी आज व्यासपीठावर सांगतो, मला ही गोष्ट बोलायची नव्हती पण आज स्पष्ट बोलतो। एका ठिकाणी आम्ही गेल्यावर स्वामींसाठी मार्ग मागितला, तिथून आम्हाला बाहेर काढून दिलं होतं। एका शब्दात बोललो होतो, सुरगाण्यात स्वामी येणार नाही, तिथं राक्षस राहता, हे शब्द बोलले गेले। त्या विषयाला पेटून उठले सर्व स्वामी भक्त की स्वामींना सुरगाण्यात आणायचं। आणि काही गोष्टी अशा घडून येतात की माणसाच्या आयुष्यात ती स्वामींचीच कृपा म्हणावी।